आज आपण वडापाव बनवणार आहोत। पण हा वडापाव रेग्युलर खातो तो नाही, तर आपण आज चायनीज वडापाव बनवणार आहोत। आणि हा एकदम ठेल्यावर मिळतो त्याच पद्धतीने घरी आपण बनवणार आहोत आणि चवीला सुद्धा तसाच लागतो। तर चला मग आता आपण सुरुवात करूया। तर आपण इथं 2 मीडियम साइजचे बटाटे घेतलेले आहेत, खिसून शिजवून घेतलेले आहेत मी इथं। यामध्ये 1 वाटी आपण शिमला मिरची थोडीशी मोठी कट करून घातलेली आहे। 1 वाटी कोबी घातलेला आहे। त्यामध्ये आता चवीनुसार मीठ घालायचं आहे। 1 चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा धने जिरे पूड, 1 चमचा शेजवान चटणी घालायची आहे। 1 चमचा आपण ह्यामध्ये व्हिनेगर आणि 1 चमचा डार्क सोया सॉस घालणार आहोत। 2 चमचे मी इथं टोमॅटो सॉस घातलेला आहे। आता ह्यामध्ये आपण 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालून घेऊया आणि हे मिक्स करून घेऊया। इथं आपण बटाटा शिजलेला खिसून घातलेला आहे, त्यामुळे ही बाइंडिंग छान होईल ह्याच्यात। जर कमी वाटलं तर एखादा बटाटा अजून ॲड करू शकता। तर इथं आपलं तयार झालेलं आहे मिश्रण। तर आपण पाण्याचा हात घ्यायचा आणि त्याचे जसे आपण वडापावचे वडे तयार करतो तसेच ह्याचे पण वडे तयार करून घ्यायचे। इथं मी असे वडे तयार करून घेतलेले आहेत। याची साईज आपण आपल्या आवडीनुसार बारीक मोठी करू शकता। मी इथं 1 वाटी मैदा आणि 1 वाटी कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे। त्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि फूड कलर यूज केलेला आहे। इथं तुम्ही स्किप केला तरी चालेल। आता ह्यामध्ये पाणी घालून आपल्याला एकदम ह्याचं पेस्ट तयार करून घ्यायचे। ही पेस्ट आपण एकदम पातळ पण नाही आणि जास्त दाटसर पण नाही ठेवायचे। इथं आपण वडापावला जशी पेस्ट करतो तशीच ही पेस्ट करून घ्यायची आणि त्यामध्ये आपण वडा पिठामध्ये बुडवून घेऊया आणि तेल मीडियम गरम झालं की आपण त्यामध्ये हा वडा घालून घेऊया। आपल्याला इथं तेल एकदम कडक नको आहे, मीडियम तेल गरम करून घ्यायचं आणि त्यामध्येच आपण हा वडा तळून घ्यायचा आहे। इथं आपण गॅस मीडियमच ठेवायचा आहे, म्हणजे तो चांगला भाजला जातो। आणि आपण दोन्ही बाजूनी वडा चांगला भाजून घ्यायचा आहे। इथं आता आपला वडा भाजून झालेला आहे। तर आपण आता हा काढून घेऊया आणि असेच राहिलेले वडे आपण भाजून घेऊया। आता इथं आपण तयार करूया वडापाव। तर त्यासाठी पाव आपण मधून कापून घेऊया आणि त्याच्या दोन्ही बाजूला आपण शेजवान चटणी लावून घ्यायची आहे। आपल्या तिखटनुसार आपण इथं कमी जास्त चटणी लावून घ्यायची। आता वरून ह्यामध्ये आपण कोबी आणि कांदा बारीक कट केलेला घालून घेऊया आणि त्यावरती आपण आता हे तळलेले वडे ठेवून घेऊया। इथं आता आपला वडापाव तयार झालेला आहे। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, कमेंट करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा। थँक्यू।